हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे कच्च्या आवळ्याचं लोणचं बनवत आहे। याला मी काही वाफवून वगैरे घेत नाही आहे। इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहे। त्याला असे कापून घेतले आहे। तुम्ही कोणत्या पण आकारात कापू शकता। आणि याला आवळे छान स्वच्छ धुवून त्याला सुकवून नंतर कापलेले आहे मी। आता इथे तव्यावरती तेल टाकलं आहे। थोडा मसाला बनवून घ्यायचा, खूप काही मसाला वापरायचा नाही आहे। इथे मी मेथी घेतली आहे अर्धा चम्मच आणि 1 चम्मच भरून धणे घेतलेले आहे। 1 चम्मचपेक्षा थोडी कमी सौंफ। याला छान भाजून घ्यायचं आहे। छान सुगंध येतपर्यंत हे पूर्ण मसाले छान भाजायचे। बघा, मेथीचा कलर पण चेंज झाला, धण्याचा पण आणि सौंफचा पण कलर चेंज झाला। त्यानंतर इथे मी मोहरी घातलेली आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे मोठी मोहरी असेल ती घाला। मी इथे 1 चम्मच मोहरी घातली आहे। हे सगळं मी मिक्सरवरती थंड झाल्यानंतर बारीक करून घेतलंय। इथे मी 40 ते 50 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या ठेचून घेतल्या। इथे 3 कप तेल घेतलाय, ते खूप गरम करून त्याला थंड करून घेतलं। मी पूर्णपणे थंड केलेलं आहे। कडकडीत गरम वाफ येतपर्यंत गरम करायचं आणि थंड केलेलं आहे मी। इथे कापून घेतलेले आवळे, याचा कलर थोडा चेंज झाला हे पूर्ण बनवतपर्यंत, तर काहीही हरकत नाही। मसाला बारीक केलेला आहे तो घातलाय। कलर चेंज झाल्यामुळे खराब होत नाही लोणचं, हे तुम्ही लक्षात ठेवा। यामध्ये मी 2 चम्मच तिखट आणि थोडा अर्धा चम्मच आणखी घातलाय हळद, चवीनुसार मीठ। तिखट मीठ हे बरोबर घाला, खूप अति प्रमाणात पण नको आणि खूप कमी पण नको। मीठ थोडं जास्तच हवं, कारण तर लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी मीठ हवं असते। जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी तेल छान गरम करून फोडी बुडेपर्यंत असं तेल ठेवायचं। हे आपण 2 दिवस याच वाट्यामध्ये ठेवणार आहे, मध्ये मध्ये फिरवणार आहे। चवीला हा असं मस्त इन्स्टंट बनणारा आवळ्याचं लोणचं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, चवीला खूप मस्त होते। आणि यामध्ये टाकलेला लसूण आहे तो चवीला खूप छान वाटतो, खाताना त्याची बाईट चावताना खूप चांगला वाटतो। तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवळ्याचं लोणचं, कच्च्या आवळ्याचं लोणचं। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।